हळू हळू काय सांडाल डायरेक्ट पोटात काहीतरी जाऊ दे मध्ये. अयो थंड तसं नसतं. ते फोन आला ना प्रियाताईचा तर घरी जावं लागतंय. मी येतो. हा गुरुच्या घरी गेलो खरं पण हेलपाटाच झाला. त्याच्या आईबाबांनी तीच कॅसेट लावली. आम्ही पण त्याची वाट बघतोय, आम्ही पण त्याची वाट बघतोय. प्रेमानं बोललोय त्यांच्याशी. गुरु कुठं जाऊन लपलाय काय माहिती. पण त्याची आई म्हणत होती की गुरुने मध्ये 1-2-3 वेळा फोन केला. फोन केला तेव्हा त्याच्या मागं सारखं काहीतरी लोखंड ठोकल्याचा, हातोडून ठोकल्याचा आवाज येत होतो. ठाक ठूक ठाक ठूक. त्यामुळे तो तिकडनं काय बोलतोय ते त्यांना कळलं नाही. सारखं ते आपलं म्हणत होते नुसतं आवाज येतो टोकंदाचा, लोखंडाचा, लोखंडाचा. काय म्हणलास तू थंड रत्ता. काय नाही ते हातोड्याने लोखंड ठोकल्यासारखं ठाकठूक आवाज होतो. लोखंड हातोडी ठाक म्हणजे थंड तू त्या रहमतच्या गॅरेज मध्ये लपलाय की काय. अरे तू त्याचा जिगरी दोस्त आहे. अरे आपण नाही का किती पार्ट्या केल्या त्याच्या त्या गॅरेज मध्ये. तू मी रहमत तो गुरु. अरे मी पण त्याला आधी फोन करायचो ना तेव्हा असाच आवाज यायचा. थंड नक्कीच तो त्या रहमतच्या गॅरेज मध्ये लपला असणार किंवा तिथंच कुठेतरी आसपास लपला असणार. नाही बरोबर आहे त्याच्यात. त्या एरियात असे गॅरेज आहेत आणि त्यामुळे तिथं सारखं टाकटूक टाकटूकचा आवाज येतात. आईला थंडर म्हणजे हा रमावतीत आपल्या नाकाखाली लपलाय आणि आपल्याला कळलं पण नाही. चला थंडर आता ठिकाण सापडले. सापळा रचू आणि त्याला उचलू. वाढले कशात हातोडच घालू त्याच्या घशात. चला चल. असू दे घेते. माईसाहेब काय झालंय काय म्हणजे तुम्ही अजून काय बोलल्याच नाहीत. काय एवढं महत्वाचं. वेणबाई बसा. नाही राहू दे की मी उभीच राहते. बोला ना तुम्ही. अगं सुमन आता माईसाहेब एवढं म्हणतात ना बस बस हो बसायचं का ग. माईसाहेब बसा म्हणलं ना का लगेच बसावं माणसाने. तर वीणबाई आमचा बचत गटाचा महिलांचा एक कार्यक्रम आहे. कसं आहे त्या महिलांना प्रोत्साहन दिलं ना की कामाला हुरूप येतो त्यांना. आमची अशी इच्छा आहे का त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून तुम्ही यावं. माईसाहेब अहो प्रमुख पाहुणी आमची सुमन. नाही हो काय उगाच थट्टा करतात. तिला काय कळतं त्यातलं. हा तुम्ही घरातलं काय बी सांगा. ऐन वेळेस 50 पाहुणे आले तरी एकदम मस्त चविष्ट जेवण करून खाऊ घालीन ती. म्हणजे बाहेरचं प्रमुख पाहुणे नाही जमायचं तिला आहे की नाही. बायकांच्या विषयात जरा जास्तच इंटरेस्ट आहे तुम्हाला धनाजीराव. सुमनताई आमच्या महिलांशी 4 शब्द बोलून प्रोत्साहन देतील. घाबरू नका. त्यात एवढं काही मोठं नाही. भाषण नाही द्यायचं. गप्प मारायचे आहेत. म्हणजे कसं बघा आता घरामध्ये आपण चूल आणि मूल कसं सांभाळलंय या दोघांमध्ये कसं ते समतोल राखावा आणि घराबाहेर पण हे जे मोठं जग आहे त्यामध्ये आपण कसं पुढं जावं असं तुम्हाला मनात येईल ना ते बोलायचं. बोलाल ना. नाही तिला काय जमणार आहे. 4 चौघात बोलायला जमायचं नाही माहिती तिला.
तिचा बाप बी कधी 4 चौघात तोंड वर करून बोलला नाही. हिला काय जमणार आहे? नको ते तसलं काही. माहीसाहेब खरंच ही जबाबदारी ना तिच्यावर नकोच. हा तुम्हाला मगाशीच सांगितलं मी का आम्हाला ह्यांच्याकडे महत्वाचं काम आहे, तरी तुम्ही इथे बसलात. का नाही जमणार यांना हे काम? तुम्हाला बाहेर जायचं होतं ना, इथं बसायचं असेल जरा आवरून सावरून बसा. आणि स्वतःच्या बायकोला काय कमी लेखता का? हा सुमनताई, तुम्ही मला सांगा, तुम्हाला काही अडचण? नाही, काही अडचण नाहीये माईसाहेब, पण अहो एवढी मोठी जबाबदारी माझ्यावर. तुमच्याकडे कोणीतरी असेलच की एवढं बोलणार. मी आपली साधी घरातली काम करणारी बाई आहे. कुठं हाच तो मुद्दा आहे. हाच मुद्दा आम्हाला जगाला सांगायचा आहे. आता तुमच्यासारख्या ज्या बायका आहेत, ज्या घर सांभाळतात, त्या कशात पण कमी नाही हे जगाला दिसायला हवं. आता बघा, प्रत्येक वेळी आम्हीच हे बोलणं बरोबर दिसत नाही. राजकीय वळण लागतं ना त्याला. विरोधकांना वाटतं का आमचा ह्याच्यात पण काहीतरी वेगळा हेतू आहे, पण तसं नाही. आमच्या म्हणण्याचा मूळ मुद्दा भरकटतो ना, म्हणून आम्हाला असं वाटलं का सामान्य जनतेनं याविषयी बोलायला पाहिजे. त्यांनी जर असं समाजात जाऊन जर बोललं ना, समाजाला एक वेगळीच दिशा मिळेल. आणि यासाठी आमच्या रमावतीच्या आई बहिणी, आमच्या लेकी सुना यांनीच पुढे व्हायला हवं. अहो सोपं आहे ते. यांच्याबरोबर नाही का एवढी वर्ष संसार केला. हे काम काहीच कठीण नाही, अवघड नाही, जमेल तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय? एक गृहिणी म्हणून स्वतःचं मनोगत मांडायचंय. हा, मनोगत म्हणजे मनोगत तसं नाही हो, गप्पा आपल्या. फक्त आमच्या कार्यक्रमाचं नाव आम्ही ठेवलंय एका गृहिणीचं मनोगत. काय माझ्याकडे काय बघते? मी जरी नाही म्हणलं तरी तुला काय वाटतं ते तू विचार कर. माईसाहेबांच्या शब्दाचा मान ठेवायचा, तर मग विचार कर तुला जमल का नाही जमल. नसेल जमल तर जाऊ दे, नाही तर जमत असेल तर वय म्हण. काही तुझ्यावर येते, मी काय बोलत नाही. आमचा मान ठेवाल ना वीणबाई, तोंडावर पाडू नका. आम्ही पुढे शब्द देऊन बसलो ना, म्हणून म्हणलं. माईसाहेब, आता तुम्ही एवढं बोलताय तर करेन मी प्रयत्न. आत्ता कसं चांगलंय. बरं चला, हा आता आम्ही निघतो. खूप काम आहेत, सगळ्याचं नियोजन बाकी अजून. चला. अहो माईसाहेब, चहा घ्या ना, मी गरम करून आणते. नाही, असू दे असू दे, हे नको आम्हाला, करूनच आलो होतो. आई वैदू, आता तुम्ही एवढा आग्रह करता तर घेतेच चहा. माईसाहेब थांबा ना, मी गरम करून आणते. आऊ नको नको, चालेल चालेल असं. वैदू, अगं सांगायचंच तरी येतेच ते. आणि माईसाहेब येणार आहे ते सांगायचंच तरी, फोन करायचाच ना. आणि एकटीच आलीस का? जावई बापू नाही आले? अगं बाई, असं कसं सांगितलं? अगं बाई, चहा सांडला. तुम्ही एवढं मनापासून केलं होता. असू दे बाईसाहेब, करूच आता. ए सुमन, आता ते पुसून घे ना सगळं चहा सांडलेलं. चल लवकर. नाही, तुम्ही बसा ना, तुम्ही बसा माईसाहेब, काही हरकत नाही. मी नका करू, राहू दे, चुकून पडले माझ्याकडून. पायाला हात नका लावू. झालंय बघा, झालं. हा बसल थांबा. हो झालं.
तेजाबाई काय रहमत कुठं पळायला लागलाय सकाळ सकाळ नाही तेजाबाई आलेत ना, चहा घ्यायला जात होतो. घ्यायला बसा ना भाई. हा बसतो बसतो. जरा गाडीकडे बघ, स्टार्टर त्रास द्यायला लागलाय आणि बॅटरी पण चेक करून घे. बघतो बघतो. तुला काम सांगितलं ना? हो सामान घे. बरंच बदललंय रे. हा पेंटिंगचं पण सुरू केलं काय? हा भारी आहे की. भारी बनवले की गॅरेज. अरे झालं का दुरुस्त? हो गे. हो गे. काय झालंच नव्हतं गाडीला. चल अहो काय करताय तुम्ही? नाही नाही अहो अहो पाय पुसायची काही गरज नाही. नाही नाही नको. अहो काय गरज होती? हा आमच्या पायाला हात लावताय तुम्ही. अहो असं करू नका. अहो, तुमची जागा इकडं नाही. मोठा मान आहे तुमचा. तुमची जागा आमची पायात नाही. भिनबाई आहात तुम्ही आमच्या. हा उठा तुम्ही. उठा 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 म्हणते ना. उठा उठा. अहो असू द्या माई साहेब. अरे तुम्ही काय मुद्दाम नाही केलं, ते आम्हाला ठाऊक आहे ना. चुकून झालंय ते, त्याला काय पुसू द्या. काय हो सुनबाई? अहो अशा गप गप काय आल्यापासून? आणि अशा काय बघताय आम्हाला? ओळखलं नाही का? आम्ही आहोत कांताबाई मक्तेदार उर्फ माई मक्तेदार, तुमच्याच सासूबाई. कल्पना नव्हती ना मला तुम्ही येणार आहात म्हणून.
नाहीतर मी आधीच आमच्या बरोबर आला असतात. हो ना. काय सांगू, अचानक येणं झालं. कसं आहे, एका मीटिंगला चाललो होतो, तेवढ्यात आठवलं काहीतरी काम आहे म्हणून सुमनताईंकडं. सुमनताई, अहो तुमची लेक काय सांगू, हुशार म्हणजे एवढी हुशार का त्यांची हुशारी सांगायला सुरुवात केली ना आम्ही, तर सुरुवात कुठून करायची आणि थांबायचं कुठं हेच समजेना. होईल आम्हाला दिवस जाईल आमचा. आणि चालाख धनाजीराव, चालाख आहे पोर तुमची. तर आम्ही काय म्हणलं सुनबाई, का एक महत्वाचं काम आहे, तर आम्ही तुमच्या आईला बचत गटाच्या महिलांच्या कार्यक्रमासाठी बोलवलंय, 2 शब्द बोलण्यासाठी. प्रमुख पाहुण्या म्हणून. त्याचंच आमंत्रण द्यायला आलो तो. आणि जालिंदर, ते परवा आपल्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे ना, इतर पाहुण्यांना बोलवलंय. आमच्या महत्वाच्या पाहुण्यांना बोलवायला विसरायचं नाही बरं का. ते कसं आहे धनाजीराव, अहो आमचे तेज प्रताप आणि वैदई यांचं लग्न झाल्यापासून यांच्या फारशा कोणाशी गाठीभेटी झाल्या नाहीत. सतत आपलं यांचं काम काम आणि काम. तर म्हणलं एक स्नेहभोजन आयोजित करू, त्या निमित्तानं आपण सगळे भेटू, मौज मजा करू. काय धनाजीराव? वय वय. हा, आणि ते यांची मोठी बहीण, काय ते तिचं नाव, स्नेहा. त्याच. तर त्या आणि त्यांचा नवरा, त्यांना पण आमंत्रण देतोय बरं का. ते आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा ते म्हणतात तिकडे त्यांना गेट टुगेदर ते करू आपण. काय धनाजीराव? आता काय तुम्ही म्हणलं तर डोंगरावरून बी उडी मारीन मी. बरं चला, हा आता आम्ही येतो, कामाचं नियोजन बाकी आहे. येतो. नाही, घाई नाही, तुम्ही थांबा. आलाच आता माहेरपणाला, छान बसा, गप्पा मारा, काय सगळं बोला, हवं नको ते या. वारी वारी. काय म्हण रे मता, आधीपेक्षा भारी रेनोव्हेट केलंय गॅरेज. खरंच वा वा वा. पण काय रे रेहमत, आपण काय पार्ट्या करायचो ना रे इथं? दर शनिवारी पार्टी, तू मी थंडर गुरु. काल पण झाली असेल ना रे पार्टी? हो भाई, झाली ना काल पार्टी. गुरु पण आला असेल. नाही भाई, मला तर माहितीच नाहीये तो कुठे आहे ते. रहमत, पण मी तुला विचारलंच नाही गुरु कुठे आहे. नहीं भाई, मुझे ऐसा लगा कि आप गुरु के बारे में पूछ रहे हो, इसलिए मैंने बता दिया. त्याला बघून तर जमाना झालाय.
कळलं काय थंडर? त्याला तर माहितच नाहीये गुरु कुठे आहे ते. जमाना हो गया. गुरु का भी आजकल क्या चल रहा है कुछ समझ में नहीं आ रहा है. हाँ लेकिन बीच बीच में उसकी माँ आती थी त्याच्याबद्दल विचारपूस करायला. पण मला तर त्याच्याबद्दल काही माहितीच नाहीये तर मी काय सांगणार ना. भारी आहे, आवडलं आपल्याला. इधर बरं, गुरु आला तर सांग, काय पार्टी करू आपण मस्त पैकी. काय थंडर? जी भाई. आणि हे भाई अरे कामाचे पैसे, धंदा आहे तुझा. चला येतो आता. हो भाई. गुरु आला तर सांग नक्की आठवणीनं. चल चल. तो सरळ सरळ खोटं बोलत होता आणि तुम्ही त्याला वर पैसे देऊन आलाय. तिथंच त्याला 2 हल्ले असं सगळं खरं सांगितलं असतं. मला आधीच माहिती होतं किंवा आपल्या संग खोटं बोलतोय ते. मग पण त्याला असं वाटलं पाहिजे की आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय म्हणून मी तिकडे काय बोललो नाही. आता तू एक काम कर, आपल्या पोरांना सांगून याच्यावर नजर ठेव. योच आपल्याला गुरुपर्यंत नेणार. चल. माई चला का ताई? हे करायला आणलं होतं तुला इथं? हा चल. माई 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 होय ग माई, ही एवढी भारी प्रॉपर्टी कोणाची आहे ग? शाले, आपल्या पदरात जे पडलंय ना ते पवित्र झालंय असं समजायचं असतं माणसाला. सुधारणार नाही तू. बस गाडीत. घेतला का वेणबाईंचा समाचार? घेतला. आज तर घेतलाय, पण खरा समाचार परवा. परवा मी परवा का ग माई? काय आहे परवा? तिचं तोंड वाजवणं बंद केलंच ना तर मी काहीतरी बोलेन. परवा जोरदार पार्टी ठेवली घरामध्ये. अख्ख्या जगताप फॅमिलीला आमंत्रण दिलंय. सुनबाईंच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्या सकट. माई काय तुझं हे? त्या लोकांची लायकी तरी का आपल्या बरोबर जेवायला बसायची? तेच तर, लायकीच तर दाखवायची त्यांना. ती जमीन हवी होती तुला. एक जबाबदारी टाकतीये, बघू कसं करतेस ती. तर ती पार्टी आहे की नाही जोरदार व्हायला पाहिजे. तर मसालेदार. जमल का? जमणार की माई. तू बघतच राहशील कशी रंगत आणते बघ पार्टीला. बघणारच आहे. आणि जर माती खाल्लीस ना याच मातीत गाडेन तुला. काम पण सांगायचं आणि बोलायचं पण. माणसाने काय करावं ना काय कळतच नाही. वैदही जगताप
तुझी इनिंग संपायच्या आत नाही तुला आणि तुझ्या फॅमिलीला माती चाखायला लावले तर नाव कांताबाई मक्तेदार लावणार नाही. एवढंच म्हणाल्या माईसाहेब, अजून काहीच नाही म्हणाल्या? एवढंच बोलली. आई, मुळात तू होकारच का दिलास? अगं मग अजून काय बोलणार होते? आणि मी शब्द दिलाय त्यांना वैदू, राहू देत आता. एक काम करूया, आपण ना काहीतरी सॉलिड कारण शोधून काढूया आणि तू त्यांना कॉल कर, त्यांना सांग तुला नाही जमणार म्हणून. का नाही, का नाही जमणार सांगायचं? आणि काय कारण सांगणार आहेस त्यांना? का तुला पण तुझ्या पप्पांसारखं मी वेडीच वाटते? 4 लोकांसमोर मला बोलायला काही जमणार नाही, हा? मी स्वतःलाच वेड्यात काढीन असंच वाटतंय का तुला पण? आणि मला असं काहीही म्हणायचं नाहीये खरंच. हे बघ, मला फक्त इतकंच वाटतंय की काही गडबड नको ना व्हायला. काय गडबड होणार आहे ग? नाही सांग ना, काय गडबड होणार आहे? नाही, आले माझ्या लक्षात आलंय. नाही कसं आहे, तुला आणि तुझ्या पप्पांना ना माझ्यातच काहीतरी गडबड आहे असंच वाटत आले, हो ना? आई आई ऐक ना, मला तसं अजिबात नव्हतं म्हणायचं. आई एकदा ऐकून, कोणीच माझं ऐकायला तयार नाही. आईला भाषण द्यायला एवढं फोर्स का करतायत त्या? काहीतरी गडबड नक्की आहे. काही ना काहीतरी कारण बनवून आईला थांबवायला हवं. ती पण तर ऐकत नाहीये. मी तिला का नाही म्हणते हे कळतच नाहीये तिला. मी कसं समजावू? तेजप्रताप, तो बोलला तर नक्की ऐकेल ना ती. ऐक ना, मला ना जरा महत्वाचं बोलायचंय. मला नाही बोलायचंय, पण त्याच गोष्टी ऐकून कंटाळा आला मला. कान किटलं माझं. इतका कानांचा वापर करतोस? काय म्हणला तुम्ही? हे पण ऐकून नाही आलं ना तुला? कोण म्हणला ऐकून आलं? म्हणून सगळं ऐकू येतं मला, कळलं? असो, ऐक ना, मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. फालतू गोष्टी ऐकायला वेळ नाही माझ्याकडे, कळलं? माझ्या आईबद्दल बोलायचंय. निदान ते तरी ऐकशील? सासूबाईंबद्दल त्यांचं काय? माईसाहेबांनी माझ्या आईला एका बचत गटाच्या महिलांसमोर भाषण द्यायला सांगितलंय. काय ना, माझी आई खूप खूप भोळी आहे, खूप इनोसंट आहे. असं इतक्या लोकांसमोर कधीच बोलले नाही ती. मला असं वाटतंय की ती एम्बॅरेस फील करेल या सगळ्या लोकांसमोर. तर म्हणून मी तिला सजेस्ट केलं की तू नको देऊस भाषण. पण ती माझं ऐकायलाच तयार नाही. अरे, मे बी तू बोललास तर तुझं ऐकेल. तू प्लीज तिला सांगशील का की हे नको करूस? का नको करायला? आणि मुळात तुम्ही असा विचार का करताय? उलट तुम्ही माईंचा विचार केला पाहिजे ना. आता माईंनी 4 लोकांना सांगितलं असणार. आता ऐनवेळी सासूबाई भाषण करणार नाहीत म्हणजे माई परत तोंडावर पडणार. ते काही नाही, सासूबाई भाषण करणार. हा, आणि बघा, तुम्ही जरा माईंचा आदर्श घ्या. तुम्ही त्यांचा अपमान करून पण त्या तुमच्या आईंचा विचार करताय. एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवत आहेत, सगळ्यांसमोर भाषण करायला देत आहेत. या सगळ्यांमुळं ना तुमच्या आईंचा मान वाढेल. तेजप्रताप, तुला कळत नाहीये मला काय म्हणायचं. मला सगळं कळतं. आणि तुम्ही नका काळजी करू, सासूबाई चांगलंच भाषण करणार. मला अभिमान आहे माईंचा आणि माझ्या सासूबाईंचा. मी त्यांच्या भाषणाला जाणार आणि जोर जोरात टाळ्या पण वाजवणार. आय एम प्राऊड टू माय मदर्स. काय हसायला काय झालं? काय जोक केला मी? हा? ऑफ. आय एम प्राऊड ऑफ
बोथ ऑफ माय मदर्स असं असतं ते. हा असेल. असल नाही, हेच असतं ते. जाऊ दे, ऐक ना. ऐकणार. आता डायरेक्ट सासूबाईंचं भाषणच ऐकणार. तेच प्रताप आहे हात डोक्याला खरंच.